नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व स्कॉलर विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 7.1 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित सोडून पाहणार आहोत। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला लाईक करायचे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करायचे, नोटिफिकेशन बेल प्रेस करायची म्हणजे नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला दिलेला आहे, 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतला। मूळ संख्या कशाला म्हणायचं आहे, आपल्या पुस्तकात सुद्धा त्या ठिकाणी मूळ संख्यांच्या संदर्भाने प्रकरण जे 8वं दिलेलं आहे आपल्या गणिताच्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये मूळ संख्यांची माहिती दिलेली आहे। आपण त्यात जर पाहिलं या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दाखवतो मी। इरेटोस्थेनीसच्या शास्त्रज्ञाने आपल्याला इथे ही पद्धत सांगितलेली आहे, त्यानुसार आपण मूळ संख्या शोधलेल्या आहेत। दिस मेथड इज कॉल्ड ॲज इरेटोस्थेनीस मेथड टू फाइंड ज्या काही तुमचे प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या आहेत त्यांना शोधण्याची ही पद्धत आहे। तर इथे ज्यांना गोल केलेला आहे त्या मूळ संख्या, आपण जर त्याच्या मोजलं तर किती आहे ते आपल्याला लगेच उत्तर मिळेल। ज्या गोल केलेल्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, ज्या खोडलेल्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत। एक ही संख्या अशी असते ना, ती मूळ पण नसते आणि संयुक्त पण नसते, कच्चं लिंबू असतं। खेळामध्ये जसं आपण एखादा छोटासा बालक लहान बालक असं त्याला काहीच खेळता येत नाही पण त्याला खेळायची इच्छा असते, आपण त्याला कच्चं लिंबू म्हणतो। त्याप्रमाणे कोणत्याच गटामध्ये नसणारी ही संख्या एक मूळ पण नका म्हणू, तिला संयुक्त पण नका म्हणू, ती दोन्ही गटात बसत नाहीये। तर गोल केलेल्या संख्या मूळ संख्या त्या आपण मोजूयात किती भरतात बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25। तर 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या। याच्यामध्ये आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। पहिल्या ठिकाणी 25, इथे तुमचं पर्याय क्रमांक 3 मध्ये 25 संख्या दिसते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3चा गोल आपला भरता येईल। प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे 25, पर्याय क्रमांक 3। प्रश्न दुसरा, 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता पहा, इथे आपला 1 ते 20 मधल्या मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्येवर बरेच प्रश्न आधारित असतात, त्यामुळे या संख्या आपण पाठ करून ठेवा। मी म्हणेल की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या जरी तुम्ही सर्व संख्या लक्षात ठेवल्या तरी चालतील, कारण त्या सर्व संख्या तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत। ज्या 25 संख्यांना आपण मूळ संख्या म्हटलेला आहोत, मूळ संख्यांचा अर्थ आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात। तर यामध्ये 2 3 5 7 11 13 17 19 या मूळ संख्या आहेत, त्यांची आपण बेरीज करूयात। यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येते बघा। यामध्ये याच्या एक अंकी संख्या त्यांची बेरीज करायची, 2 आणि 3 5 5 आणि 5 10 आणि 17, हे 17 झाले। मी यांची बेरीज लिहिली एवढ्यांची 17, आणि याच्या पुढे अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19, 2 अंकाच्या संख्या सगळ्या झालेल्या आहेत। आता बेरीज करू आपण एक स्थानच्या अंकाची। 9 आणि 7 16, 16 3 19 आणि 1 20 आणि 7 27, एक स्थानी 7 येतील, हातचे आले 2, 2 आणि 1 3 4 5 6 आणि 7, तर आपलं उत्तर मिळाले 77। 77 हे उत्तर योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2चा गोल आपल्याला भरता येईल। पर्याय क्रमांक प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 1 ते 20 या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 77। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व कोणती संख्या संख्या जी दिली आहे ती चौरस संख्या सुद्धा आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे, ती आपल्याला शोधायची। तर इथे जे पर्याय दिलेत 9 25 64 आणि 36, तर 9 ही 3 गुणिले 3 3 त्रिक 9 होतात, त्यामुळे ही चौरस संख्या आहे। 25 5 गुणिले 5, त्यामुळे ही सुद्धा चौरस संख्या आहे। 64 म्हणजे 8 गुणिले 8, ही सुद्धा चौरस संख्या आहे। 36 म्हणजे 6 गुणिले 6, ही सुद्धा चौरस, म्हणजे दिलेले सर्व पर्याय चौरस आहेत। आता यातली फक्त आपल्याला शोधायचं आहे काय, यातली कोणती संख्या अशी आहे की ती त्रिकोणी संख्या सुद्धा आहे। तर त्रिकोणी संख्यांच्या संदर्भाने आपण जे शिकलेलो आहोत की जे सूत्र आपल्याला माहिती आहे की आपल्याला लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 ने भागायचं आहे। जर आपण 2 गुणिले 3 याचा गुणाकार केला, 2 गुणिले 3 त्याला भागिले 2 केलं तर 2 त्रिक 6 आणि त्याला भागिले 2 करा, 6च्या निम्मे 3 होतात, तर 3 ही तुमची त्रिकोणी संख्या मिळते पहिली। त्यानंतर त्याच्या पुढची मग आपल्याला त्रिकोणी संख्या पाहिजे असेल 3च्या पुढची संख्या घ्या, 3 गुणिले 4 त्याला भागिले 2 करा, 3 चौक 12 त्याला भागिले 2,
12ला 2ने भागलं तर उत्तर 6 येईल. तर ही तुमची त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतरची त्रिकोणी संख्या 6 आहे. त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या घेऊ आपण 4 आणि 4च्या लगतची पुढची संख्या घ्या 4 गुणिले 5 त्याला भागिले 2. तर 4 पंचे 20 त्याला भागिले 2. 20ला 2ने भागलं निम्म उत्तर येईल 10. 10 ही तुमची पुढची त्रिकोणी संख्या आहे. याच्या पुढे आपल्याला जायचं असेल तर 5 आणि 6 यांचा गुणाकार करा. आता 5 गुणिले 6 याला भागिले 2 करा. 6 पंचे 30. 30ला 2ने भागलं तर उत्तर येईल तुमचं निम्म. 30च्या निम्म किती उत्तर येतं बघा 15. 15 ही पुढची त्रिकोणी संख्या आहे. आपल्याला तपासून पाहावं लागेल याच्यापैकी कोणती त्रिकोणी संख्या अशी आहे, त्रिकोणी संख्या येते का जी संख्या चौरस संख्या सुद्धा आहे. त्यानंतर पुढची घ्या. आता 6 आणि 7. 6 गुणिले 7 घ्या त्याला भागिले 2 करा. 6 7 42 होतील आणि त्याला जर आपण 2ने भाग दिला तर उत्तर 21 येईल. 21 त्रिकोणी संख्या आहे. त्याच्या आपल्याला पर्याय दिसत नाही. त्याच्या पुढे आपण जाऊ 7 आणि 8. 7 8 56. 7 8 56 आणि 56ला जर आपण भाग दिला तर त्या ठिकाणी आपलं उत्तर 28 येईल. पुढची जी त्रिकोणी संख्या आहे ती 28 येते. यानंतर पुढे चला 8 आणि 9 यांचा गुणाकार घ्या. 8 गुणिले 9 भागिले 2 करा. 8 9 72. 72 भागिले 2 जर आपण केलं तर 42 6 आणि बेसक 12 याप्रमाणे 36 उत्तर येते. आता 36 ही अशी संख्या आहे की जी त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि ती चौरस संख्या सुद्धा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला योग्य उत्तर मिळेल. आपल्या या ठिकाणी तपासून पाहावं लागेल की या सर्व संख्या ज्या आहेत त्या संख्या त्रिकोणी संख्यामध्ये कोणती संख्या येते. त्यासाठी आपण पहिल्यापासून या ठिकाणी सर्व संख्या तपासून पाहिल्यात आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे 36. की 36 ही संख्या त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि चौरस संख्या सुद्धा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पर्याय क्रमांक 4चा गोल आपला भरून टाकता येईल. प्रश्न 3ऱ्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 4था बघा. 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत. अगदी सोपं आहे. यातली कोणतीही संख्या चौरस नाही आहे, वर्ग संख्या नाही आहे, ती त्रिकोणी संख्या पण नाही आहे. आपण जर त्रिकोणी संख्या आतावरती पाहिलेल्या आहेत पाया तुमच्या आहेत 3 आहेत 15 आहेत 6 आहे 21 आहे. तर इथे आपल्याला दिसतंय या संख्या चौकोनी. विषम संख्या ज्या आहेत त्यातली 2 ही समसंख्या दिसते, बाकीच्या आहेत विषम परंतु 2 ही समसंख्या आहे. त्याच्यामुळे 3रा पर्याय पण योग्य नाही. तर 4था पर्याय या ठिकाणी योग्य राहतोय. मग मूळ संख्या. या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत. आपण जर मूळ संख्या लक्षात ठेवल्या तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर लगेच काही सेकंदात समजून येईल. प्रश्न 4थ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. जोडमूळ संख्यांची जोडी विचारलेली आहे. आपल्याला फरक काढायचा आहे ज्याचं उत्तर 2 येईल. ती जोडमूळ संख्यांची जोडी आहे. पर्याय तपासून बघू आपण. पहिला पर्याय आहे 3 व 7. तरी तुम्ही 7 मधून 3 वजा करायचे. 7 मधून 3 वजा केलं उत्तर 4 येतं आहे. त्याच्यामुळे हा पर्याय योग्य होणार नाही. पहिला पर्याय बाद झाला. फरक 2 यायला पाहिजे. दुसरा पर्याय बघा. दुसऱ्या पर्यायामध्ये 7 व 11 म्हटलंय. 11तनं 7 वजा करा याचं उत्तर सुद्धा 4 येतं आहे. हा पर्याय सुद्धा बाद झाला. फरक 2 यायला पाहिजे ना. फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर 11 व 13. तिसरा पर्याय 13 मधून 11 वजा केले याचं उत्तर 2 येतं आहे. हा योग्य पर्याय आहे. ज्या मूळ संख्येचा फरक 2 येतो त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर इथे 11 व 13 या संख्या जोडमूळ संख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्याचा गोल भरून टाकूयात. 4था पर्याय तपासण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न 6वा आहे. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता पहा. तर 10 ही जी तुमची त्रिकोणी संख्या आहे तिचा आपण जर पाया काढला तर 10 ही संख्या आपल्याला कोणत्या दोन संख्या. आता इथे पहा 10 जी संख्या दिली आहे पहा याचा जर आपल्याला पाया काढायचा असेल तर 10ला 2ने गुणा. 10 दुने 20 झाले बरोबर. आधी या संख्येला आपण 2ने गुणूयात. पाया शोधण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. पहा लक्षात घ्या. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधणार. तर त्या संख्येला आधी 2ने गुणायचं आहे आणि मग जे उत्तर येईल ना तुम्हाला हे जे आलेलं उत्तर आहे ते उत्तर कोणत्या 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार येतोय ते शोधून काढायचं. तर 20 हा कोणत्या 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे. तर 20 म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर आहे की नाही. त्यामुळे याच्यातली जी लहान संख्या आहे किती 4. 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला पहा. 20 या संख्येची फोड केली आपण. 4 गुणिले 5 क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांच्या स्वरूपात आपल्याला ती फोड करायची आहे.
तर इथे तुम्ही 10 ही संख्या तुम्हाला मिळवण्यासाठी पाया तुम्ही 4 घेतलेला आहे. आता याच्या पुढच्या संख्या तुम्हाला घ्याव्या लागतील, म्हणून आपण ते पाया शोधलेला आहे. आपल्याला याच्या पुढे जायचं आहे, तर पुढचा तुमचा पाया 5 घेऊन तुम्हाला संख्या जी आहे ती मिळवावी लागेल. म्हणजे आपण जर पुढचा पाया 5 घेतला तर 5 गुणिले 6 करून तुम्हाला उत्तर मिळेल. 5 गुणिले 6 त्याला भागिले 2 करायचे. 5 × 30 झाले, त्याला भागिले 2 करा, 30च्या निम्मे उत्तर येईल 15. म्हणजे तुमची 10 ही जर तुम्ही पहिली संख्या मानली त्रिकोणी संख्या, त्याच्या पुढची संख्या कोणती येईल तुमची 15. 15 ही त्रिकोणी संख्या पुढची तुम्हाला मिळणार आहे. यानंतर पुढची त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी आपल्याला याचप्रमाणे करायचं. आता हा पाया 6 घ्यायचा आहे, त्याच्यानंतर संख्या घेऊ आपण 6 आणि 7. 6 गुणिले 7 भागिले 2, 6 7 42 भागिले 2, 42च्या निम्मे उत्तर येईल 21. तर याच्या पुढची जी संख्या आहे ती आहे 21. बरोबर. म्हणजे ही तिसरी संख्या मिळाली. 10 ही जर आपण पहिली संख्या मानली तर दुसरी संख्या आली 15, तिसरी आली 21. आणखी एक घर पुढे जाऊ आपण, म्हणजे आपल्याला चौथी संख्या मिळेल. तर यानंतर तुम्हाला 7 पाया घ्यायचा आहे, म्हणजे 7 आणि त्याच्या पुढची लगेच संख्या 8 यांचा गुणाकार करा. 7 गुणिले 8 आणि त्याला 2 ने भाग द्या. 7 8 56, त्याला 2 ने भाग दिल्यानंतर उत्तर येईल 2 2 4 आणि 1 उरला 2 8 16 28. तर ही तुम्हाला चौथी संख्या मिळालेली आहे. ही पहिली मानली आपण 10, ही पहिली संख्या जर मानली तर त्यानंतरची दुसरी संख्या मिळाली 15, तिसरी संख्या मिळाली 21, आपण शोधल्या तिथं सर्व संख्या, आणि चौथी मिळालेली आहे 28. तर 28 हा पर्याय योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28. चला प्रश्न 7व्याकडे जाऊयात. प्रश्न 7व्यामध्ये आपल्याला काय विचारले बघा, पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे. सगळ्या संख्या 110 ते 120च्या मधल्या आहेत. 110 पेक्षा लहान संख्या नाही कोणती, 120 पेक्षा मोठी पण नाही आहे. आता फक्त आपल्याला तपासायचं की मूळ संख्या कोणती. मूळ संख्या अशी संख्या की जिला इतर कोणत्याही संख्येने भाग जायला नको. इतर एका जरी संख्येने भागत असेल ना तरी ती मूळ संख्या होत नाही. 111 तपासून बघू आपण. आपल्याला ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या माहिती पाहिजेत. 2ची कसोटी काय सांगते आपल्याला, एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असल्यास त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. इथे तुम्हाला कोणत्याच संख्येच्या शेवटी त्या ठिकाणी तुम्हाला इथे शेवटी 4 दिसतात, म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातोय. 2 ने पूर्ण भाग जातो कारण त्याच्या एकक स्थानी 4 आहेत. त्याच्यामुळे ही जी संख्या आहे ती मूळ संख्या होऊ शकत नाही, कारण तिला 2 ने भाग जातोय. इतर संख्याने ज्या संख्येला 1 व स्वतः ती संख्या 1 ने पूर्ण भाग जाईल ते चालेल, 114 आणि 114ला पूर्ण भाग जाईल ते पण चालेल, पण इतर संख्येने जर पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या मूळ संख्या होत नसते. 114ला 2 ने पूर्ण भाग जातो आणि म्हणून ही जी संख्या आहे ना ही मूळ संख्या होऊ शकत नाही, म्हणून हा पर्याय बाद झाला. आता राहिले तुमची त्यांची आपण या राहिलेल्या संख्यांना 2ची कसोटी वापरता येणार नाही, मग 3ची कसोटी वापरा. 3ची कसोटी काय सांगते, अंकांची बेरीज करणे. अंकांची बेरीज करणे. इथे 1 1 1 यांची बेरीज करा. 1 + 1 + 1 की झाले 3. जे उत्तर आलंय ना याला 3 ने भाग देऊन बघा. 3ला 3 ने भाग जातो का, तर जातोय. 3 1 3. जर अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो. त्यामुळे इथे जी संख्या आहे ना 111, 111ला 3 ने पूर्ण भाग जातो. 3 ने पूर्ण भाग जातोय म्हटल्यावर ही जी संख्या तुमची दिलेली आहे ही मूळ संख्या होऊ शकत नाही, कारण तिला 3 ने पूर्ण भाग जातोय, त्यामुळे ती मूळ संख्या होऊ शकत नाही. त्यानंतर इथे बघा, यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज 3 1 4 आणि 1 5 येते. त्याच्यामुळे 5ला 3 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे इथे ही सह्याला 113ला आपल्याला ती कसोटी 3ची वापरता येत नाही. यांना वापरून बघा. यांच्या अंकांची बेरीज करा. 1 + 1 + 7, 7 आणि 1 8 आणि 1 झाले 9. 3 त्रिक 9 होतात, त्याच्यामुळे इथे या संख्येला पण 3 ने पूर्ण भाग जातो. 117ला 3 ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ ही सुद्धा मूळ संख्या नाही. मग राहिली एकच कोणती, 113. तर हेच आपलं उत्तर आहे. 113 ही मूळ संख्या असणार, कारण 3 पर्याय आपण बाद केलेले आहेत. त्या 3 पर्यायातल्या संख्यांना इतर संख्यांनी भाग जातोय, त्याच्यामुळे 113 ही मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 7व्याचं उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 2चा गोल भरून टाकूयात. प्रश्न 8वा आहे
जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्येमधील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जी मूळ संख्यांच्या संदर्भाने आहे ती अशी आहे पहा की सम असणारी एकमेव मूळ संख्या 2 ही आहे. मूळ संख्यांच्या यादीत समसंख्या एकच आहे आणि ती कोणती आहे पहा 2 आहे. बाकीच्या सर्व संख्या मूळ संख्या ज्या आहेत ना त्या विषम संख्या आहेत. परत ऐका मी नीट काय बोलतो ते समजून घ्या. 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. आणि मग या ठिकाणी आपण विषम संख्यांचा एक गुणधर्म पाहिला. विषम संख्यांचा गुणाकार केला त्याचं उत्तर काय येतं तर विषमच येतं. विषम संख्यांचा गुणाकार केल्यावर त्याचं उत्तर विषम संख्याच येतं. या नियमाला अनुसरून जर उरलेल्या संख्यांचा आपण गुणाकार केला ना 2 सोडून तर त्याचं उत्तर विषम संख्या येणार आहे. परंतु त्याने सांगितलं इथं की त्याचं गुणाकार कसा आला पाहिजे सम आला पाहिजे. आणि मग सम जर उत्तर यायचं असेल तर त्या ठिकाणी तुमची एक संख्या सम पाहिजे आणि एक संख्या विषम पाहिजे. बरोबर आहे की नाही. समजा आपण 2 घेतले आणि त्याच्या पुढची एक विषम संख्या घेतली 7 ही सम आणि हे विषम तर याचं उत्तर 14 आलं. ही समसंख्या आलेली पहा. बरोबर आहे की नाही. तर हे असं जर व्हायचं असेल तर हीच तुमची विषम संख्या आहे जी मूळ संख्या आहे आणि तिला दुसऱ्या मूळ संख्येने आपल्याला गुणायचं असेल आणि त्याचं उत्तर जर सम यायचं असेल तर ती संख्या 2च असायला पाहिजे निश्चितपणे. कारण 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्येच्या गटामध्ये मोडते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आपण लिहून टाकूयात. पाहिजे पर्याय क्रमांक 1चा गोल भरून टाकूयात. चला प्रश्न 9व्याकडे जाऊयात. 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती. तर हे समसंख्यांची बेरीज आपण 2 गटात करूयात. 1 ते 10 पर्यंत समसंख्यांची बेरीज करूया. आधी 2 + 4 + 6 + 8 + 10 4 × 2 6 6 × 6 12 × 8 20 × 10 30 झाली पाहिजे बेरीज. आणि 11 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज करा. 12 + 14 + 16 + 18 + 20 तर हे अगदी सोपं आहे पहा. ही ती 30 आहे ना बेरीज. याच्यामध्ये किती मिळवा प्रत्येका 10 वाढलेत पाहिजे. 2 मध्ये 10 वाढलेत 12 झाले. 4 मध्ये 10 वाढले 14 झाले. 6 मध्ये 10 वाढले 16 झाले. 8 मध्ये 10 वाढले 18 झाले. 10 मध्ये 10 वाढले 20 झाले. तर हे 1 2 3 4 5 वेळेस 10 वाढले म्हणजे 50 वाढलेले आहेत. म्हणजे या बेरजेमध्ये किती वाढवायचे आपल्याला 50 वाढवायचे. 30 + 50 किती होतील तर ते होतील 80. त्यामुळे ही बेरीज करत बसायची गरज नाही. याप्रमाणे त्याचं उत्तर 80 येईल. आणि मग या दोघांची बेरीज करा. 30 + 80 याची बेरीज करा. 0 0 8 आणि 3 11 तर उत्तर आलेलं आहे 110. पर्याय क्रमांक बघा इथे पहा पर्याय क्रमांक 3 योग्य दिसतोय. त्याचा गोल भरून टाकूया. 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज 110 आलेली आहे. प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न. 1 0 3 4 5 हे अंक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती. आधी आपण लहानात लहान संख्या तयार करूयात पहा आणि मग बघू ती सम आहे की विषम आहे. जर ती विषम सम येत असेल तर तिला आपण विषममध्ये रूपांतरित करूयात. पण जर ती विषमच आली तर मग तेच आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे आपण सर्वात लहान संख्या बनवूयात. आणि सर्वात लहान संख्या बनवण्यासाठी दिलेले जे अंक असतात ते अंक चढत्या क्रमाने लिहायचे. चढता क्रम म्हणजे लहान अंकापासून सुरुवात करायची मोठ्या मोठ्या अंकाकडे जायचं आहे क्रमाक्रमाने. तर सर्वात लहान जो आहे तो तुमचा 0 आहे. त्यानंतर आहे 1. त्यानंतर आहे थोडासा मोठा 3. त्यापेक्षा थोडासा मोठा आहे 4. त्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे 5. परंतु तुम्ही जर ते असं लिहिलं ना तर ही संख्या चुकणार आहे. कारण 0ने सुरू होणारी संख्या तुम्हाला चुकवते. ती तितक्या अंकाची बनत नाही आहे. आपल्याला ती संख्या जी आहे ती संख्या बनवायची असेल तर एकदा आपण संख्या तुम्हाला इथे ही संख्या 4 अंकाचीच होईल पहा. त्यामुळे हा 0 या संख्येत समाविष्ट होत नाही. याला जर समाविष्ट करायचं असेल तर हे जे पहिले 2 अंक आहेत त्यांची आदला बदल करा फक्त. बाकीच्यांची कोणाची आदला बदल करायची नाही. फक्त 0 आणि 1. तर 1 आधी घ्या 0 नंतर टाका म्हणजे संख्या काय बनेल 1 0 3 4 5. तर ही संख्या सर्वात लहान संख्या तयार होईल या 5 अंकापासून. या 5 अंकापासून सर्वात लहान संख्या मिळेल 10,345. शेवटचा अंक 5 आहे. एकक स्थानी 5 आहे. त्याच्यामुळे ही विषम संख्याच तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला कोणता बदल करायचा नाही आहे. हेच आपलं उत्तर असणार आहे 10,345. 10,345 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते पहा. पर्याय क्रमांक 4चा गोल आपण भरून टाकूयात. प्रश्न 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण 7.1 मधील उदाहरणे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलेली आहेत. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे काही बेलचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहतील. धन्यवाद.